आज माझा बड्डे होता, त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर चाललो होतो. हे मला बाहेर घेऊन चालले होते. मग निघालो पुलावरून. इथे कोची असं आहे की चारी बाजूनी कोचीचं पाणी आणि मध्ये कोची सिटी मोठी. इथे अरबी समुद्र 2 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे सगळे समुद्राचे कॅनल आहे इथे छोटे छोटे. त्यामुळे कुठे पण जायचं असेल की ब्रिज ओलांडून जायचं. सगळीकडे असे ब्रिज केलेले. मला पण माहीत नव्हतं हे मला कुठे घेऊन चालले होते. मग फायनली आम्ही हायवेवरती आलो. एवढे मोठे मोठे शोरूम होते इथे, सगळ्या गोष्टींचे, सगळ्या ब्रँडचे शोरूम होते इथे. छोट्या दुकानी मला दिसतच नव्हते. रेस्टॉरंट, मोठे शोरूम. मग फायनली हे मला डॉमिनोजचा पिझ्झा खायला घेऊन आले. मी यांना एकदा म्हटले होते इथे आल्यानंतर की मी इथे आल्यापासून पिझ्झा नाही खाल्ला आहे, मला खायचा आहे. मग मला खूप इच्छा होती. त्यांना लक्षात राहिलं आणि ते मला घेऊन आले. इथे सगळं डॉमिनोजबद्दल सांगितलं होतं, पिझ्झाबद्दल डॉमिनोजच्या. आणि खूप छान होतं. डेकोरेशन पण छान केलेलं होतं त्यांनी. मग पिझ्झा यायची वाट बघितली आम्ही तोपर्यंत. मग पिझ्झा आला. त्यांना असं झालं मला कधी खाऊ घालून कधी नाही. म्हटलं खाऊ घाला आणि खाली ठेवा, म्हटलं मला त्याला डेकोरेट करू द्या. मग मी टोमॅटो सॉस वगैरे टाकून, चिली फ्लेक्स टाकून त्याला डेकोरेट केलं. हे म्हणे बापरे हे पण टाकायचं का? म्हटलं मग त्याच्याशिवाय तर चांगला कसा लागेल तो. मग टाकून घेतलं. त्यांना म्हटलं तुम्हाला आवडला? नाही म्हणे, तोंड तर बघा कसं करताय, खाताय बरं का. आणि मग निघालो तिथून खाऊन वगैरे. पुढे मस्त रोडने निघालो. इतकं छान वाटत होतं. सगळीकडे एकदम चमचम होती. आणि मेट्रोच्या लाईन खालून जायला तर एकदम भारी वाटत होतं. मी विचार करत होती आपण एअरपोर्टला ह्याच मेट्रोमधून गेलो होतो, मेट्रो लाईनवरून. मग ते म्हणे हो बरोबर आहे, इथूनच गेली होती तू. मग मला म्हणे चल तुला आईस्क्रीम खाऊ घालतो मस्त, इथे एका ठिकाणी खूप छान आईस्क्रीम मिळतं. म्हटलं ठीक आहे चला. मग आम्ही आईस्क्रीम खायला निघालो पुढे. मग ब्रिजवरती चढलो, परत ब्रिज लागला आणि मग मेट्रो लाईन तिकडे गेली. तिथे खाली रेल्वे स्टेशन आहे आणि इरनेकुलम रेल्वे स्टेशन. आणि मग आम्ही ब्रिज उतरून खाली आलो तर आम्ही मग आईस्क्रीम शॉपला पोहोचलो. आईस्क्रीम खाल्लं अँड बाय, घरी गेलो. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान